Dear students, welcome to fifth part of first unit, reproduction in plants. मागच्या भागात आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अँथर हा भाग आपण पाहिलेला आहे. नाव लेट अस सी मायक्रोस्पोरोजेनेसिस. मागच्या भागात आपण बघितलं अँथर वॉल आणि अँथर वॉलच्या आत असणारी स्पोरोजेनस टिश्यू यापासून पोलन सॅक तयार झालेली असते. देर आर 4 पोलन सॅक्स इन द अँथर अँड इन द स्पोरोजेनस टिश्यू the specialized microspore mother cells are present. What is microsporogenesis? The development of microspores from microspore mother cell is called microsporogenesis. अर्थ काय बघा, स्पोरोजेनस टिश्यूमध्ये असणाऱ्या मायक्रोस्पोर मदर सेलपासून मायक्रोस्पोर्स बनणं म्हणजे पोलन ग्रेन बनणं इज कॉल्ड मायक्रोस्पोरोजेनेसिस. ॲक्च्युअल मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये काय घडतं? ईच मायक्रोस्पोर मदर सेल प्रेझेंट इन द स्पोरोजेनस टिश्यू अंडरगोज मिओसिस टू फॉर्म 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स. म्हणजे काय बघा, स्पोरोजेनस टिश्यूमधली प्रत्येक पेशी मायक्रोस्पोर मदर सेल प्रमाणे काम करते. ही मायक्रोस्पोर मदर सेल मिओसिस पद्धतीनं डिवाइड होते. मिओसिस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सेल डिव्हिजनचा असा प्रकार ज्यामध्ये क्रोमोसोम नंबर हाफ होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या 4 पेशी हॅप्लॉइड बनतात. मायक्रोस्पोर्स असं आपण त्यांना म्हणतो किंवा पोलन ग्रेन असं म्हणतो. नाव लेट अस सी द स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर दॅट इज पोलन ग्रेन. परागकणाची रचना आता आपण बघणार आहोत. लेट अस सी द डायग्रॅम. दिस इज द डायग्रॅम ऑफ सिंगल पोलन ग्रेन और सिंगल मायक्रोस्पोर. हा एकच परागकण किंवा मायक्रोस्पोर या आकृतीत आपण दाखवलेला आहे. या मायक्रोस्पोरची म्हणजे पोलन ग्रेनची डिटेल रचना आपण आता बघणार आहे. इनिशियली सुरुवातीला जेव्हा पोलन ग्रेन तयार होतो, ॲट दॅट टाईम पोलन ग्रेन इज सिंगल सेल्ड स्ट्रक्चर हॅविंग ओनली 1 न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. म्हणजे जेव्हा परागकण तयार होतो कुठे? अँथरच्या आत असणाऱ्या पोलन सॅकच्या आतील स्पोरोजिनस टिश्यूमध्ये जेव्हा तो तयार होतो तेव्हा तो पोलन ग्रेन मायक्रोस्कोपिक आहे, युनिसेल्युलर आहे, एकाच पेशीनं बनलेला आहे आणि त्याला एकच केंद्रक आहे. केंद्रकाच्या भोवती सायटोप्लाझम आहे. दिस इज जनरल स्ट्रक्चर. This diagram indicates that pollen grain is generally rounded or it is oval in shape. आकृतीत दाखवल्याप्रमाणे परागकण साधारण गोलाकार किंवा ओव्हल आकाराचे असतात. काही वेळा ते लांबट आकाराचे सुद्धा असतात, बट रेअरली. सो पोलन ग्रेन इज मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इनिशियली. सुरुवातीला पोलन ग्रेन कसा असतो तयार झाल्या त्याची ही रचना. इट हॅज दी पोलन वॉल इनसाइड विच सायटोप्लाझम इज प्रेझेंट. पोलन वॉल याला म्हणतात स्पोरोडर्म. मायक्रोस्पोरची आवरण, मायक्रोस्पोरची वॉल दॅट इज स्पोरोडर्म. स्पोरोडर्म दॅट इज पोलन वॉल. स्पोरोडर्ममध्ये 2 लेयर आहेत. आउटर लेयर इज एक्झाईन. इथे एक्झाईन लेबल आहे बघा. बाहेरचा जो लेयर आहे वॉलमधला दॅट इज एक्झाईन. इट इज जनरली थिक.
ती थोडीशी जाड असते. अँड इनर लेयर ऑफ पोलन वॉल इज इंटाइन. पोलन वॉलच्या आतली लेयरला इंटाइन म्हणायचं. एक्झाईनचं वैशिष्ट्य काय बघा. एक्झाईन that is outer layer of sporoderm is made up of complex non-biodegradable substance which is called sporopollenin. एक्झाईनचं वैशिष्ट्य काय. एक्झाईन एका विशिष्ट अशा गुंतागुंतीची रचना असणाऱ्या बायोडिग्रेडेबल नसणाऱ्या अशा नॉन बायोडिग्रेडेबल पदार्थापासून बनते आणि या पदार्थाचं नाव आहे स्पोरोपोलेनिन. जनरली एक्झाईन स्मूथ असते, काही वेळेला ती स्कल्पचर्ड सुद्धा असते. म्हणजे काय बघा, पेरिविंकलमध्ये सदाफुलीमध्ये एक्झाईन स्मूथ असते, बाहेरून गुळगुळीत, तर जास्वंदीमध्ये ती स्पायनी असते. इनसाइड द intine cytoplasm nucleus is present. Now let us see in short structure of pollen grain. First part sporoderm, second cytoplasm nucleus and third one is germpore. जर्मपोर म्हणजे काय. पोलन ग्रेनला 2 किंवा 3 छिद्र असतात. एक्झाईन तिथं एकदम पातळ असते, त्यांना म्हणायचं जर्मपोर्स. नाव लेट अस सी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी होते. लेट अस सी द डायग्रॅम्स ABCDEF. देर आर 6 डायग्रॅम्स. डायग्रॅम A पोलन ग्रेन. आता या ए डायग्रॅमच्या पहिल्या आकृतीमधल्या पोलन ग्रेनपासून लास्ट डायग्रॅममध्ये एफ डायग्रॅममध्ये काय तयार झालेलं आहे, मेल गॅमेटोफाइट. तो कसा तयार झालेला आहे ते दाखवण्यासाठी ABCDEF या डायग्रॅम्स दाखवलेले आहेत. सो पोलन ग्रेन इनिशियली इज सिंगल सेल्ड. देन this single celled pollen grain undergoes mitosis. पोलन ग्रेन मुळातच हॅप्लॉइड असतो, त्याच्यात सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम असतो, त्यामुळे त्याचं पुन्हा मिओसिस होऊ शकत नाही. मुळातच मायक्रोस्पोर मदर सेलचं मिओसिस होऊन पोलन ग्रेन बनलेला असतो, त्यामुळे पोलन ग्रेन मुळातच हॅप्लॉइड असतो, त्यामुळे त्याचं पुढं मिओसिस कधी होणार नाही. मग कोणत्या पद्धतीनं त्याचं सेल डिव्हिजन होतं, मायटॉसिस. So first mitotic division occurs in the single celled pollen grain and two celled pollen grain is formed. See the diagram B. In B diagram 2 cells are shown. The larger cell is called a vegetative cell and the smaller cell is called a generative cell. या आकृतीमध्ये बघा, बी आकृतीमध्ये मोठी पेशी व्हेजिटेटिव्ह सेल आणि छोटी जी पेशी आहे ती आहे जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेलला जनरेटिव्ह असं का म्हटले, कारण हीच पेशी मेल गॅमेट्स तयार करते. व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल अशा 2 पेशीची रचना असतानाच जनरली पोलन ग्रेन अँथरमधून बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर तो कुक्षीवर स्टिग्मावर जाऊन पडतो. स्टिग्मावर पडल्यानंतर बहुतांश अँजिओस्पर्ममध्ये या पुढच्या इव्हेंट्स घडतात, म्हणजे CDEF. सो द 2 celled pollen grain which is nothing but having 2 celled structure, vegetative cell and generative cell. पुढं काय होतं बघा, द जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. म्हणजे जनरेटिव्ह सेल व्हेजिटेटिव्ह सेलच्या पेशी द्रवात इकडं तिकडं फिरत राहते. नाव सी द डायग्रॅम डी. चौथी आकृती बघा, डी आकृतीमध्ये काय दाखवलंय, द जनरेटिव्ह सेल इज डिवायडिंग. व्हेजिटेटिव्ह सेल नाही, जनरेटिव्ह सेल डिवाइड होते. So second mitotic division
takes place only in the generative cell, not in vegetative cell. आणि म्हणून जनरेटिव्ह सेलचं मायटोसिस होतं आणि त्यापासून 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. या 2 हॅप्लॉइड सेल्स आकृती ई मध्ये दाखवलेत, ज्यांना नाव दिले मेल गॅमेट्स. अर्थात पोलन ग्रेन हॅप्लॉइड असल्यामुळं मायटोसिस पद्धतीनं जनरेटिव्ह सेलपासून बनलेले हे 2 मेल गॅमेटसुद्धा कसे असतात? हॅप्लॉइड. सो 2 haploid male gametes floating in the cytoplasm of vegetative cell is shown in the diagram E. डायग्रॅम ई मध्ये काय दाखवले? व्हेजिटेटिव्ह सेलच्या पेशी द्रवात 2 मेल गॅमेट्स इकडं तिकडं फिरत राहत आहेत, अशी ही डायग्रॅम ई आहे. नाव दी लास्ट बट द मोस्ट इम्पॉर्टंट डायग्रॅम. पुढं काय होतं बघा. डायग्रॅम एफ मध्ये काय दाखवले ते तसं का दाखवले आपण समजावून घेऊया. लेटर ऑन द इंटाइन ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेनची इंटाइन म्हणजे पोलन वॉलची आतली लेयर. ही इंटाइन काय करते? कुठल्या तरी एका जर्मपोअरमधून ती बाहेर येते. जेव्हा इंटाइन पोलन ग्रेनच्या जर्मपोअरमधून बाहेर येते तेव्हा पोलन ग्रेन जर्मिनेट झाला असं म्हणतात. इथं या एफ आकृतीमध्ये इंटाइन बाहेर आलेली आहे, तिनं लांबच्या लांब ट्यूब बनवलेली आहे असं दाखवले. जेव्हा पोलन ग्रेनच्या जर्मपोअरमधून इंटाइन बाहेर पडते तेव्हा पोलन ग्रेन जर्मिनेट झाला म्हणजे परागकण रुजला असं म्हणायचं. सो द लास्ट डायग्रॅम इज जर्मिनेटेड पोलन ग्रेन विच शोज अ लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर. शेवटची आकृती काय आहे? पोलन ग्रेन रुजल्याची आकृती आहे, ज्यामध्ये पोलन ग्रेननं ट्यूब सारखी रचना तयार केलेली आहे. आता या ट्यूबमध्ये काय काय दाखवले बघा. नियर द टिप ऑफ द ट्यूब न्यूक्लियस इज शो. आता ट्यूब न्यूक्लियस कुठून आला तर लक्षात घ्या, आधीच्या आकृतीमध्ये बघा, आकृती ई डी सी बी मध्ये व्हेजिटेटिव्ह सेलचा जो न्यूक्लियस आहे, हा व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस या पोलन ट्यूबच्या टोकाच्या जवळ आतून येऊन तिथं तो कंटिन्युअसली थांबतो. म्हणून या व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसचं आता नाव काय झालं? ट्यूब न्यूक्लियस. आणि 2 मेल गॅमेट्स या ट्यूबमध्ये या व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसच्या मागे म्हणजे ट्यूब न्यूक्लियसच्या मागे कंटिन्युअसली जात राहतात. त्यांचा प्रवास या ट्यूब न्यूक्लियसच्या मागोमाग होत राहतो आणि म्हणून या एफ आकृतीमध्ये आपल्याला पोलन ट्यूबच्या आत 2 मेल गॅमेट्स आणि एक ट्यूब न्यूक्लियस दाखवलेला दिसतं. आता या आकृतीमध्ये बारकाईनं बघा. मेल गॅमेट्स आर बिहाइंड द ट्यूब न्यूक्लियस अँड ट्यूब न्यूक्लियस इज नियर द टिप ऑफ द पोलन ट्यूब. लांब ट्यूबसारखी रचना आहे, त्याला नाव दिलंय पोलन ट्यूब, कारण ती पोलननं म्हणजे पोलन ग्रेननं तयार केलेली ट्यूब आहे. जेव्हा पोलन ग्रेन कुक्षीवर पडल्यानंतर अशी ट्यूब तयार करतो तेव्हा पोलन ग्रेन जर्मिनेट झाला, तो रुजला असं म्हणतात. या रुजलेल्या पोलन ग्रेनच्या रचनेमध्ये म्हणजेच पोलन ट्यूब तयार करणाऱ्या किंवा केलेल्या पोलन ग्रेनमध्ये आपल्याला या पद्धतीनं रचना दिसते की गोलाकार असा पोलन ग्रेन आहे, त्याच्या इंटाइननं पोलन ट्यूब तयार केलेली आहे. त्या पोलन ट्यूबच्या आत 2 मेल गॅमेट्स आहेत आणि त्याच ट्यूबमध्ये टोकाकडच्या बाजूला ट्यूब न्यूक्लियस आहे. ट्यूब न्यूक्लियस ऑलवेज प्रोव्हाइड्स द डायरेक्शन फॉर द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इन द स्टाईल. म्हणजे काय बघा, जेव्हा पोलन ग्रेन कुक्षीवर पडतो तेव्हा तो कुक्षीचं आवरण फोडून पोलन ट्यूब आत घुसवतो. ही पोलन ट्यूब स्टिग्मातून आत येते, आत आल्यानंतर ती स्टाईलमध्ये येते.
तुम्हाला माहीत आहे कार्पेलची रचना, ओहरी, तळाला गोलाकार भाग, त्याची उभी दांड्यासारखी रचना स्टाईल आणि त्या स्टाईलच्या टोकाला स्टिग्मा. या स्टिग्मावर पोलन ग्रेन आहे. तो पोलन ग्रेन काय त्या स्टिग्मातून आत स्टाईलमध्ये येत नाही, तो फक्त त्याची पोलन ट्यूब आत ढकलतो. ही पोलन ट्यूब स्टाईलमधून वाढत 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 खालच्या दिशेनं ओहरीकडे येते. ओहरीच्या आत असणाऱ्या अनेक ओव्ह्यूल्सपैकी कुठल्या तरी एका ओव्ह्यूलमध्ये ही पोलन ट्यूब घुसते आणि ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रिओ सॅकमध्ये असणाऱ्या फिमेल गॅमेट बरोबर म्हणजे एक सेल बरोबर या ट्यूबनं आणलेले 2 मेल गॅमेट त्यापैकी एक फ्यूज होतो. आता ओहरी आहे तळाला आणि कुक्षी आहे टोकाला. पोलन ग्रेन आहे कुक्षीच्या टोकावर आणि मेल गॅमेट्स कुठं पोचवायचे आहेत? ओहरीच्या आत असणाऱ्या ओव्ह्यूलच्या आत पोचवायचे आहेत. फिमेल गॅमेट बरोबर मेल गॅमेट फ्यूज झाला पाहिजे, त्याशिवाय फर्टिलायझेशन होत नाही, त्याशिवाय पुढच्या इव्हेंट्स येत नाहीत. आणि म्हणून फॉर द फर्टिलायझेशन इट इज नेसेसरी दॅट पोलन ट्यूब should grow from pollen grain up to the internal structure of ovule, up to the female gamete of ovule. आणि म्हणून पोलन ट्यूब स्टाईलमधून कंटिन्युअसली वाढत वाढत खाली येते आणि ही पोलन ट्यूब असणाऱ्या पोलन ग्रेनच्या रचनेला म्हणायचं मेल गॅमेटोफाईट. सो मेल गॅमेटोफाईट आणखी डिटेल समजण्यासाठी ही पुढची आकृती बघा. या आकृतीमध्ये मेल गॅमेटोफाईट म्हणजे जर्मिनेटेड पोलन ग्रेनची रचना डिटेल दाखवलेली आहे. या आकृतीला आपण दुसरं नाव देऊ शकतो, जर्मिनेटेड पोलन ग्रेन म्हणजे रुजलेला परागकण. तुम्हाला माहिती आहे पोलन ग्रेन मायक्रोस्कोपिक आहे, तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. कुक्षीवर पडला तरी आपल्याला तो दिसू शकत नाही. तो पाहण्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरावा लागतो. मग आता या मायक्रोस्कोपिक पोलन ग्रेननं तयार केलेली ट्यूबसुद्धा कशी असणार? मायक्रोस्कोपिक. आणि या ट्यूबच्या आतले मेल गॅमेट्स किंवा ट्यूब न्यूक्लियस हे सुद्धा कसे असणार? मायक्रोस्कोपिक, अतिशय सूक्ष्म असणार. आणि म्हणून या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं बघा, पोलन ग्रेन राऊंडेड स्ट्रक्चर आहे. त्याच्या इंटाईननं एका जर्म पोअरमधून तोंड बाहेर काढलेलं आहे, तिनं ट्यूब तयार केलेली आहे. या ट्यूबमध्ये टोकाकडच्या बाजूला ट्यूब न्यूक्लियस आहे आणि त्याच्या थोडंसं मागच्या बाजूला 2 मेल गॅमेट्स आहेत. ज्या अर्थी याच्यात मेल गॅमेट्स आहेत त्या अर्थी याला काय म्हणतात? मेल गॅमेटोफाईट. लक्षात घ्या मुलांनो की गॅमेटोफाईट हा अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये एकदम लहान मायक्रोस्कोपिक रिड्यूस्ड पार्ट आहे. आणि संपूर्ण जे प्लांट आहे ते काय आहे? स्पोरोफाईट आहे. कारण ते प्लांट काय करतं? फुलामध्ये मायक्रोस्पोर्स, मेगास्पोर्स तयार करतं. त्यामुळं स्पोरोफाईट इज द डिप्लॉइड डॉमिनंट लार्ज डिस्टिंक्ट फेज इन केस ऑफ angiosperms, while the gametophyte किंवा gametophytic phase it is very much reduced, microscopic and much dependent on the sporophyte. अशी रचना या अँजिओस्पर्मिक हायर प्लांटमध्ये आपल्याला दिसते. थोडक्यात आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो? मायक्रोस्पोरोजेनेसिस, दॅट इज formation of microspore or pollen grain by the meiosis of microspore mother cell which is present in sporogenous tissue of anther. नंतर काय शिकलो आपण? स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोअर किंवा पोलन ग्रेन म्हणजे मायक्रोस्पोअर किंवा पोलन ग्रेनची रचना. आपण बेसिकली राऊंडेड गोलाकार मायक्रोस्पोअर पाहिला, त्याची पोलन वॉल किंवा स्पोरोडर्म ज्यामध्ये एक्झाईन आणि इंटाईन येते आणि आत सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस. नंतर आपण काय शिकलो? डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट.